सोलापूरच्या म्हाडा तालुक्यातील सीना नदीची पाणी पातळी वाढली आहे। उंदरगाव येथील पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे म्हाडा वैराग वाहतूक ठप्प झाली आहे। सोलापुरातील सीना नदीत पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। सीना नदीला पुन्हा एकदा पूर येण्याची दवंडी मोहोळ अक्कलकोट तालुक्यामध्ये गावागावात देण्यात येते। जिल्ह्यात सर्वदूर धोधो पाऊस बसरतोय, तर परिणामी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। सेलू एरंडी मार्गावरील पूल तसेच घणसरगाव रेणापूर पूल पाण्याखाली गेलाय। तावरजा नदीला पूर आल्याने धानोरा शिर्शी येथील पुलावरील वाहतूक बंद झाली आहे। यवतमाळमध्ये सततच्या पावसाने कापूस भिजला। शेतकऱ्यांनी कष्ट करून उभं केलेलं पीक पावसाने भिजून नष्ट झालंय। आता शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहिलेलं नाही। कर्ज कसं फेडायचं आणि पुढच्या हंगामासाठी पैसे कुठून आणायचे हा मोठा प्रश्न कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय। बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला महापूर आलाय। पुराच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने दगडी पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्गही वाहतुकीसाठी बंद झालाय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आलाय। पुलावरून पाणी वाहत असल्याने गावांचाही संपर्क तुटलाय। मात्र अशा परिस्थितीतही गावातील नागरिकांचा धोकादायक प्रवास सुरूच आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आलाय। पुलावरून पाणी वाहत असल्याने कोथळा या गावाचा संपर्क तुटलाय। परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बीडमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने मांजरा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। त्यामुळे मांजरा आणि सिंदफणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। हिंगोलीत झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय। या पुरामुळे कळमनुरी ते पुसदकडे जाणाऱ्या महामार्गावर आणि पुलावर पुराचं पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। हिंगोलीच्या कळमनुरी वसमतमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने सर्वत्र पाणी साचलंय। गावांमध्ये पाणी शिरल्याने आपत्ती व्यवस्थापन देखील अलर्ट मोडवर आहे। शिक्षण विभागाकडून शाळेला सुट्टी देण्यात आली आहे। हिंगोलीच्या पांगरा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर आला होता। त्यामुळे गावातील काही शेतकरी दूध आणण्यासाठी शेतात गेले होते। मात्र पुराचं पाणी वाढल्याने शेतकरी शेतातच अडकले। यावेळी दोरखंडाच्या सहाय्याने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। धाराशिव जिल्ह्याच्या भूम परंडा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। प्रशासनाने एनडीआरएफच्या टीमही परत बोलावल्या। परंडा तालुक्यातील 12 गावातील नागरिकांच्या स्थलांतराचं काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आलंय। धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात देखील पावसाचा जोरदार फटका बसलाय। कळंब तालुक्यातील मंगरुळ शिवारामध्ये पाऊस झाला असून या मंगरुळच्या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलंय। बंधाऱ्याचं पाणी गावांमध्ये शिरलंय। धाराशिवच्या वाशी तालुक्यात पावसाने जोरदार धुमाकूळ घातलाय। मुसळधार पावसाने ठिकठिकाणी पाणी साचलंय, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आरणी गावात पूर आलाय। यावेळी पुराच्या पाण्यातून आरणीतील ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। एकमेकांच्या सहाय्याने नागरिकांनी पलीकडे जाण्याचा प्रयत्न केलाय। अक्कलकोट तालुक्याला पावसाने चांगलं झोडपून काढलंय। तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। खैराट गावाजवळील ओढा देखील ओव्हरफ्लो झाल्याने ग्रामीण भागात रस्ते देखील पाण्याखाली गेलेत। सोलापूर जिल्ह्याला प्रशासनाने रेड अलर्ट दिला असून सोलापुरात पावसाची रिपरिप सुरूच आहे। महापूर आणि अतिवृष्टीने सोलापूर जिल्हा हैराण झालाय। पावसाची जर परिस्थिती अशीच राहिली तर अजून एकदा पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नांदेडमध्ये पावसाचा जोर वाढलाय। संततधार आणि मुसळधार पावसाने नांदेडमध्ये रस्त्यांवर पाणी साचलंय। पावसाचा जोर कायम राहिला तर नांदेडमध्ये भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता।
पालघरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे डहाणूतील आशागड येथे नदीमध्ये अंघोळीसाठी गेलेले 2 तरुण नदीच्या प्रवाहात अडकले होते। यावेळी स्थानिकांनी रस्तीच्या सहाय्याने 2 तरुणांना सुखरूप बाहेर काढले। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। गंगापूर धरणातून 1569 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसराला गोदावरीच्या पाण्याने वेढा दिलाय। इंदापूरच्या उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात होणारा विसर्ग वाढवण्यात आलाय। नदी पात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावीत अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत। सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे कोयना धरणाचे 2 वक्र दरवाजे उघडण्यात आले आहेत। धरणातून 5300 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा कापूस आणि सोयाबीन पीक धोक्यात आलाय। काही भागातील पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने हतबल शेतकऱ्यांनी टाहो फोडलाय। सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नांदेडमध्ये पहाटेपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुलेशहा नगर येथील एका घरावर वीज कोसळल्याचा दावा स्थानिकांनी केलाय। या घटनेमध्ये घर जळून खाक झालं असून घरात कुणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली। पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे। शहरामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण असून वातावरणामध्ये गारवा पसरलाय। पावसा पाण्या संदर्भातल्या अतिवृष्टीग्रस्त भागासंदर्भातल्या बातम्या। धाराशिवमध्ये काल रात्रीपासून पुन्हा एकदा पाऊस सुरू झालाय। परंडा तालुक्यातील जोरदार पाऊस बरसायला लागलेला आहे। अगोदर परंडा तालुक्यातील पावसाने शेतकऱ्याचं आधीच नुकसान केलेलं आहे। त्यात पुन्हा एकदा शेतशिवारात पाणी शिरतंय कारण पाऊस पुन्हा सुरू झालाय। परंडा तालुक्यातील शेळगाव इथं देखील पाण्याचा प्रवाह पुन्हा एकदा वाढलाय। ड्रोनच्या माध्यमातून महापुराची दाहकता आपण बघतो आहोत। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याशी बोलूया। बालाजी, मगाशी तर सोयाबीनच्या एका शेतात तुम्ही होतात आणि गुडघाभर पाणी होतं त्या शेतात। जे मजूर म्हणून कामाला आलेले आहेत त्यांचे सुद्धा हाल आहेत कारण काही कामाला काढणीला उरलेलंच नाहीये। काही गावं अशी पण आहेत जिथे स्थलांतर सुरू केलेलं आहे कारण पाऊस पुन्हा वाढलाय, त्याच्याविषयी काय सांगाल? सुवर्णा, मागचा अनुभव जर बघितला पावसाचा 4-5 दिवसापूर्वीचा जो पाऊस झाला होता त्याच्यात अनेक लोक जे आहेत ते अडकले होते आणि प्रशासनाची मोठी धावपळ झाली होती। आणि आता आपण बघतो परंडा आणि भूम तालुक्यात परिसरात रात्रीपासूनच पाऊस आहे। याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार जे आहेत ते रात्रीपासून परंडा तालुक्यामध्ये परिसरातच आहेत। आणि आता आपण जो ड्रोनच्या माध्यमातला व्हिडिओ दाखवतो परंडा तालुक्यातील शेळगाव येथील हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ समाज माध्यमावर सकाळपासून जे आहे सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या शेळगाव परिसरात देखील पाणी मोठ्या प्रमाणात आलेलं आहे। सुवर्णा, आताची परिस्थिती बघितलं तर कुठल्याही परिसरात असं पाणी असेल, मात्र हे ह्याच्यासाठी विशेष आहे की कधी असं भागात कुठल्याच पाणी धाराशिव जिल्ह्यात दिसायला सुद्धा शोधून सुद्धा सापडलेलं नाहीये। आणि हे पाणी दिसायला जरी सुवर्ण चांगलं वाटत असेल तर मनात धडकी बडवणार आहे, मनात भीती निर्माण करणार आहे की हे पाणी जर कुठं गावात शिरलं, कुठल्या परिसरात शिरलं तर लोकांच्या जीवावर बेतू शकतं। गेली 15 दिवस झालं लोक याच ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील लोक जीवन जगत आहेत। त्यामुळं त्या ड्रोनच्या माध्यमातून ही जी दृश्य आपल्या हाती मिळतात किंवा समाज माध्यमावर जी व्हायरल होतात, एक काळजाला भीती देणारी, काळजात धडकी बनवणारी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। परंडा तालुक्यात काही ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं रेस्क्यू सुरू आहे। रेस्क्यू म्हणजे स्थलांतर करण्यात येत आहे प्रशासनानं की जी गावात पाण्याची नदीपात्रात गावात धोका आहे त्या गावातील लोकांना आधीच प्रशासनानं बाहेर काढले की जेणेकरून पुन्हा तिथं तशी परिस्थिती उद्भवू नये। ही सगळी खबरदारी प्रशासन जरी घेत असलं, एनडीआरएफच्या टीम पाचारण करण्यात आल्या असल्या। सुवर्णा, आजचा पहिला पाऊस जो होता तो भूम परंड्यात होता, मात्र आजचा रात्रीचा जो पाऊस पडला आहे तो धाराशिव जिल्ह्यातील सगळीकडेच पाऊस आहे। त्यामुळे नुकसानीचा आकडा तो भूम परंड्यात नसून तो आकडा जो आहे तो कळंब असेल, वाशी असेल, धाराशिव असेल, तुळजापूर असेल, उमरगा लोहारा असेल, या सुद्धा परिसरात ही भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे प्रशासन आता
खबरदारी घेते, मात्र प्रशासनाला आता खबरदारी घेताना 2 तालुक्याचा नाही तर पूर्ण जिल्ह्याचा विचार करून याची सगळी खबरदारी घ्यावी लागेल. प्रशासनाला सुवर्ण हे जे व्हिज्युअल आहेत, हे जे ड्रोनचं फुटेज आहे ते शेळगाव तालुक्यातील आहे, परंडा तालुक्यातील आहे. अशीच परिस्थिती सगळ्या परिसरात सध्या पाहायला मिळते. त्यामुळे आता पाण्याचा प्रवाह वाढतोय, प्रशासन सतर्क आहे, नागरिकांनाही सतर्कतेची गरज आहे. सुवर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल बालाजी.